पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात साहेबराव नावाचा एक अत्यंत साधा, गरीब आणि कष्टाळू शेतकरी राहत होता. त्याच्या आयुष्यात दोनच गोष्टी सर्वात महत्त्वाच्या होत्या: पैलवान आणि विठ्ठलाची भक्ती. आणि त्याचे सर्जा व राजा नावाचे दोन लाडके बैल. साहेबराव या बैलांना जनावरांसारखे नाही तर पोटच्या लेकरांसारखं जपायचा. गावातही त्यांची खूप चर्चा असायची. एकादशी जवळ आली होती, पण शेतीच्या कामामुळे साहेबरावला पंढरपूरला जाता आलं नाही. तरी त्याच्या मनात विठ्ठलाविषयी अथांग भक्ती होती. एका दुपारी साहेबराव आणि त्यांची पत्नी शेतात काम करत असताना अचानक हवामान बदलले. काळेकुट्ट ढग जमा झाले, विजा कडकडू लागल्या आणि धो-धो पाऊस सुरू झाला. इतर शेतकरी घराकडे निघाले, पण साहेबरावनं थोडे काम उरकल्यानं थांबण्याचा निर्णय घेतला. इतक्यात एक भयानक विजाचा कडकडाट झाला आणि वीज कोसळल्यानं साहेबराव आणि त्यांची पत्नी दोघंही काही फुटांवर फेकले जाऊन बेशुद्ध पडले. त्या निर्जन शेतात मदतीला कोणीच नव्हते. काही वेळानं साहेबरावला हलकीशी शुद्ध आली. त्याचे शरीर भाजल्यासारखे दुखत होते. पत्नीला बेशुद्ध पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्यानं अत्यंत कष्टानं रांगत पत्नीला बैलगाडीत झोपवले. पण आता सर्वात मोठा प्रश्न होता की बैलगाडीला झू कोण चढवणार. साहेबरावच्या अंगात ताकद नव्हती. हताश होऊन तो चिखलात बसला आणि डोळ्यात अश्रू आणून विठ्ठलाचा धावा करू लागला. त्या क्षणी चमत्कार घडला. राजा बैल स्वतःहून पुढे आला आणि त्यानं आपले पुढचे पाय दुमडले आणि मान खाली केली. साहेबराव अवाक झाला. मागून सर्जाही पुढे आला आणि त्यानंही मान खाली घातली. जणू कुणीतरी अदृश्य शक्ती त्यांना आदेश देत होती. साहेबरावनं कशीबशी ताकद एकवटून जू त्यांच्या खांद्यावर ठेवले. बैलांनी स्वतःहून गाडी ओढायला सुरुवात केली. सुमारे 3 किलोमीटरचा तो रस्ता चिखलानं, अंधाराने आणि विजांच्या कडकडाटानं वेढलेला अत्यंत धोकादायक होता. पण कोणताही पाश किंवा इशाऱ्याशिवाय हे दोन्ही बैल जीवाचं रान करून चिखलातून वाट काढत पुढे जात राहिले. रात्रीचे जेव्हा गावात पोहोचले तेव्हा गावकऱ्यांनी साहेबराव आणि त्यांच्या पत्नीला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी सांगितले थोडा जरी उशीर झाला असता तर दोघांचं प्राण वाचवणं कठीण होतं. दुसऱ्या दिवशी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांच्या मते रात्री जेव्हा बैलगाडी गावात आली तेव्हा बैलांच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं. जणू त्यात विठ्ठल दिसत होता. साहेबरावनेही सांगितलं की विठ्ठलाला हाक मारल्यानंतरच बैलांनी ही अद्भुत कृती केली. देव भक्ताच्या रक्षणासाठी कोणत्याही रूपात धावून येतो याची प्रचिती या घटनेनं सर्वांना आणून दिली. ती केवळ बैलांची स्वामीनिष्ठा नव्हती तर साक्षात पांडुरंगाचेच रूप होते.